बघूयात महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा स्पीड न्यूज। राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या नवनिर्वाचित सदस्य आणि सरपंचांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली। यावेळी संवाद साधताना "ये तो अभी झांकी है, पिक्चर अभी बाकी है" असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला। मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला मान्यता मिळाली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली, त्यानंतर फडणवीसांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। त्यासोबत हाय स्पीड ट्रेन आणि नागपूर स्थानकाच्या विकासावर सुद्धा चर्चा झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं। जय जय महाराष्ट्र माझा हे राज्य गीत म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही घोषणा होण्याची शक्यता आहे। सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। आमदार राजन साळवींनी कोकणात होऊ घातलेल्या बारसू रिफायनरीला उघड पाठिंबा दर्शवलाय। रिफायनरी प्रकल्प व्हावा अशी स्थानिकांची भूमिका आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असं ते म्हणाले। साळवींच्या या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचा सुद्धा रिफायनरीला पाठिंबा आहे का याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे। आमदार संजय शिरसाट यांच्यावर लीलावतीत हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी झाली। सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांना तात्काळ मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेत चौकशी केली। केरे पाटलांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यानंतर त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। रायगडावरील कुत्र्याचं स्मारक आणि त्याला दिलेला बंदोबस्त हटवावा अशी मागणी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केली आहे। हा कुत्रा ऐतिहासिक नसून त्याचं उदात्तीकरण होत असल्याचा आरोप होतोय। भाडे नाकारणाऱ्या मुजोर रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर आता कारवाई होणार आहे, तसे आदेश शहरातल्या प्रत्येक वाहतूक विभागाला देण्यात आले। भाडे नाकारण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित रिक्षा आणि टॅक्सी चालकावर मोटार वाहन कायद्यातल्या तरतुदींच्या नुसार कारवाई करण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेवर भरगच्च गर्दीनं भरलेल्या लोकलमधून प्रवास करणं एका प्रवाशाच्या चांगलंच अंगलट आलंय। दरवाजावर असलेल्या गर्दीमुळे एका व्यक्तीचा तोल गेला आणि तो चालत्या लोकलमधून पडला, पण त्याचं दैव बलवत्तर म्हणून ट्रेनच्या खाली येण्यापासून तो थोडक्यात बचावला। पीएफआयचा राम मंदिर पाडून बाबरी पुन्हा उभारण्याचा डाव होता। अटकेतील पीएफआय कार्यकर्त्यांकडून ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे। एनआयएच्या तपासात याबद्दलची धक्कादायक माहिती हाती आली आहे। अमेरिकेतील रोबो निर्मिती कंपनीमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा देण्याचा आमिष दाखवून 10 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत। अंधेरी पोटनिवडणुकीवरून सामनातून भाजपवर टीका करण्यात आली आहे। या टीकेला आशिष शिलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आम्ही खुल्या मैदानात उतरून न डगमगता लढाई लढलो आणि जिंकलो, मात्र पेंग्विन सेना केवळ गणपत वाण्यासारखी स्वप्न बघणार का असा टोला शिलारांनी ट्विटरवरून लगावलाय। तुम्ही शिवसेनेला संपू इच्छित होता ते होऊ शकत नाही असं प्रत्युत्तर किशोरी पेडणेकरांनी दिले। तुमच्याकडून डिवचण्याचा प्रयत्न होणारच होता असंही त्या म्हणाल्या। कुडाळमध्ये एसीबीच्या कार्यालयावर महाविकास आघाडीनं मोर्चा काढला। आमदार वैभव नाईकांविरुद्ध कारवाईच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं। आपली संपत्ती जर आडमार्गानं कमवलेली असेल तर मी स्वतः फासावर लटकायला तयार आहे, वैभव नाईकांनी हे आव्हान दिलंय। तर आपल्याकडे संदर्भात अधिक अभ्यास राणे करत असल्याचं सुद्धा ते म्हणाले। सिंधुदुर्गातल्या मोर्चात भास्कर जाधवांनी राणे पिता पुत्रांवर जोरदार टीका केली आहे। यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि चित्रा वाघ यांची नक्कल केली आहे।
संजय राठोड यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊन आत्महत्याग्रस्त पीडितेचा न्याय दिला असा टोला भास्कर जाधवांनी लगावलाय, तर सभेदरम्यान त्यांनी चित्रा वाघ यांची नक्कल केली। भास्कर जाधव शिक्षकाचा मुलगा आहे का, हा संशोधनाचा विषय असल्याची टीका नितेश राणेंनी केली आहे। तर जेव्हा आपण आत्महत्याग्रस्त पीडितेसाठी लढत होतो तेव्हा कुठल्या बिळात लपून बसला होता, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेला आहे। संजय राठोड प्रकरणी जाधवांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली होती, त्याला चित्रा वाघ यांनी उत्तर दिले। पवार कुटुंबात फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। मात्र काहीही झालं तरी पवार कुटुंबात फूट पडणार नसल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवला। उद्धव ठाकरेंचा पक्ष फुडल्यानंतर राष्ट्रवादी 2 नंबरचा मोठा पक्ष आहे, त्यामुळे विरोधकांचं लक्ष राष्ट्रवादीकडे वळू शकतं, असं बोलल्याचं स्पष्टीकरण रोहित पवारांनी दिले। शहाजी बापू पाटलांनी सोमवारी केलेल्या वक्तव्यावरून घुमजाव केलाय। 2024 मध्ये सांगोल्यातून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं। खासदार सुजय विखे पाटलांनी भ्रष्टाचारावरून राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय। राष्ट्रवादीचे भ्रष्टाचाराचा मास्टर प्लॅन तयार केला होता, मात्र शिंदे फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या प्लॅनला उधळून लावल्यानं आर्थिक हानी झाल्याचा टोला सुजय विखे पाटलांनी लगावला। आसनगाव ग्रामपंचायतीतल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 18 पैकी 17 उमेदवार विजयी झालेत। या निमित्तानं शहर प्रमुख भाई कदमांनी मतदारांचे आभार मानले। शहापूर तालुक्यातल्या पावसामुळे भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, मात्र अजूनही पंचनामे न झाल्यानं शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। गुहागरमध्ये भात शेतीचं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी पाणथळ भागात पाण्याचे स्रोत पुन्हा एकदा प्रवाहित झाल्यानं भात शेतीमध्ये पुन्हा कोंब येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। उमरखेड तालुक्यातल्या अतिदुर्गम भाग असलेल्या वालतूर घडोळी या परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे शेतीतील सोयाबीन वाहून गेले। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्वरित मदतीची शेतकरी मागणी करत आहेत। अकोला तालुक्यातल्या पातूर नंदापूर भागात परतीच्या पावसामुळे पिकं जमीनदोस्त झाली आहेत। जिल्हा प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। परतीच्या पावसामुळे अकोला जिल्ह्यातल्या प्रकल्पाची पाणी पातळी वाढतेय। बार्शी टाकळी तालुक्यातल्या दगडपारवा प्रकल्पाचे 2 वक्रद्वार 2.50 मीटरनं उघडण्यात आलेले आहेत, त्यामुळे नदी काठावरच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। बीडच्या आष्टी तालुक्यात परतीच्या पावसानं मुसळधार हजेरी लावली, त्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहत असल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय, तर शेतकऱ्यांचं सुद्धा प्रचंड नुकसान झालंय। तालुक्यातील जवळपास 10 ते 15 रस्ते पाण्याखाली गेले। वर्धा जिल्ह्यात रिमझिम पाऊस पडतोय। परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालंय। या रिमझिम पावसामुळे परिसरात गारठा पसरलाय। वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातल्या परिसरात हजारो हेक्टरवरच्या सोयाबीन शेती पाण्यात गेली आहे। जिल्हा प्रशासनानं पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। कोल्हापुरात मुसळधार पाऊस झाला। वारणा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं मोठं नुकसान झालं। पावसामुळे शेतीची कामं खोळंबली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। राज्य सरकारनं शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान दिवाळीपूर्वी द्यावं अशी मागणी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना करण्यात आली। औंढा नागनाथ तहसीलदारांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। पालघरमध्ये आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस आलाय। बोईसरच्या ब्ल्यू डायमंडमधील जखमी वृद्धाला उपचाराची आवश्यकता होती, मात्र 108 क्रमांकावर कॉल केल्यानंतर आलेल्या कर्मचाऱ्यांनी उपचारास नकार दिला। या विरोधात स्थानिक आक्रमक झाले असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे। बीडमध्ये शालेय पोषण आहार कामगार संघटनेचं राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे। अधिवेशनात विविध मागण्यांच्या संदर्भात ठराव होणार असून आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येणार आहे। हिंगणघाट तालुक्यातल्या एरणगाव इथं शेतकऱ्यांना कमी वेळात आणि कमी खर्चात कीटकनाशकाच्या फवारणीसाठी ड्रोनच्या मदतीनं फवारणीचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं।
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या रेडी आरोंदा इथं रस्त्यावर मगर दिसल्यानं वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। तेरेखोल या नदीवरील मगर चक्क रस्त्यावर आल्यानं वन विभागानं मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करतायत। मुंबई विमानतळावर गांजाची तस्करी करणाऱ्यांचा पर्दाफाश झालाय। 40 कोटी किमतीचा 80 किलो गांजा DRAनं जप्त केलाय। US कॅरियर कंपनीकडून हे लगेज भारतात आलं होतं। शहादा तालुक्यातल्या फेस बामखेडा हे गाव परिसरात कपाशीच्या पिकात गेली जाणारी गांजाची शेती पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे। या कारवाईत 50 किलो वजनाचे अंदाजे 3,52,000 किमतीचे गांजाची झाडं आढळून आली आहेत। अहमदनगर शहरातल्या आशा टॉकीज चौकात आरिशा कलेक्शन या दुकानात तलवारी, गुप्ती तसंच चाकू आढळून आले। तसंच हुक्का पार्लरसाठी लागणारं साहित्य पोलिसांनी जप्त केलंय। 40 गावातील साने गुरुजी नगर परिसरातल्या महिलेला अश्लील हावभाव करून दाखवणाऱ्या तरुणाला चोप दिला गेलाय। तरुणानं या आधी देखील अनेक महिला आणि शाळकरी मुलींची छेड काढल्याचा आरोप स्थानिकांनी केला। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसाच्या डोक्यात एका तरुणानं बिअरची बॉटल फोडल्याची घटना पिंपरीच्या वाकड परिसरात घडली आहे। या हल्ल्यात वाहतूक पोलीस जखमी झाले असून पिंपरी चिंचवड पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे। आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेत शालेय सुट्ट्याच्या पूर्वी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी दिवाळी साजरी केली। नंदुरबारमधल्या खामगाव रोडवरच्या आदिवासी विकास विभागाच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला। लातूरातून दिवाळी निमित्तानं एसटी महामंडळाच्या वतीनं जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे। लातूर, अहमदपूर, उदगीर, निलंगा आणि औसा या स्थानकातून लांब पल्ल्याच्या एसटी बसेस धावणार आहेत, तर लातूर पुणे मार्गावर 14 फेऱ्या वाढवण्यात आल्या। पालघरमधील वाड्यातल्या प्रसिद्ध फटाका मार्केटमध्ये पुन्हा एकदा गर्दी उसळली आहे। या ठिकाणी पालघरसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, मुंबई इथले फटाके शौकीन येतात, तर यंदा फटाक्यांच्या किमतीत तब्बल 30 ते 40% वाढ झाली आहे। भारतातील खाद्यपदार्थांवर हलाल सर्टिफाईडची सक्ती केली जात असल्याचा आरोप हिंदू जागृती समितीने केलाय। या विरोधात जळगावच्या क्रीडा संकुलाबाहेर हलाल मुक्त दिवाळी आंदोलन करण्यात आले। रेशनिंग अधिकाऱ्यांना साखर, तेल, रवा आणि डाळ हे साहित्य भेट देत उल्हासनगर मनसेच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केलं। दिवाळी तोंडावर आली असताना रेशनिंग दुकानांवर राज्य सरकारचे दिवाळी पॅकेट अजून आले नसल्यानं आंदोलन करण्यात आलं। औरंगाबादमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चाहत्यानं हातावर फडणवीसांचा टॅटू काढला। या टॅटू खाली फडणवीस यांची स्वाक्षरी सुद्धा त्यानं गोंधवून घेतली। या तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। वातावरणात होत असलेल्या बदलामुळे मावळातल्या देहू रोड इथल्या सूर्यास्ताचं नयनरम्य दृश्य मोबाईलमध्ये कैद झालंय। आकाशात विविध रंगांच्या छटा अधिकच उठून दिसत होत्या। हे मनमोहक दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी। नंदुरबारच्या श्रॉफ शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांनी जागतिक पंढरीकाठी दिन साजरा केला। या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। केदारनाथ जवळ सकाळी प्रवासी हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची घटना घडली। 8 प्रवाशांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर गरुड चट्टी परिसरामध्ये कोसळलं। या अपघातात 2 पायलटसह 6 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। वातावरण बिघडल्यानं हा अपघात झाल्याचं कळतंय। उधारीचे पैसे न दिल्याच्या वादातून एका युवकाला हाताला दोरी बांधून भर रस्त्यात फरफटत नेल्याची धक्कादायक घटना ओडिशाची राजधानी कटक येथे घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। इंडोनेशियातील फुटबॉल स्टेडियममध्ये झालेल्या अपघातात 133 जणांचा मृत्यू झालाय, तर हा स्टेडियम पाडून पुन्हा नव्याने बांधण्यात येईल अशी माहिती देशाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी फिफा अध्यक्ष जियानी इन्फॅन्टिनो यांची भेट घेतल्यानंतर दिली। नव्या स्टेडियमची उभारणी सुरक्षेच्या दृष्टीने केली जाईल। रशियन सैन्यानं ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करणाऱ्या हल्ल्यांमध्ये युक्रेनचा 3रा
पॉवर स्टेशन उद्ध्वस्त झालाय, अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींनी पत्रकार परिषदेत दिली. पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे महासंचालक मोहसिन बट दिल्लीतल्या इंटरपोल परिषदेमध्ये सहभागी झाले. यावेळी त्यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद यांना भारताकडे सोपवणार का असं विचारलं असता त्यांनी उत्तर द्यायला नकार दिला. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बघूयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. पण सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडेंना ईडीची नोटीस आली आहे. या प्रकरणी ईडीने ही नोटीस पाठवलेली आहे. बनावट कागदपत्र प्रकरणी त्यांना विचारणा करण्यात आली आहे. बोगस शिक्के कागदपत्र तयार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 65 बांधकाम व्यावसायिकांवर सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत. तर अतिशय मोठी बातमी की एका मोठ्या अधिकाऱ्याला ईडीनं बोगस शिक्के कागदपत्र तयार केल्याच्या आरोपाखाली ही नोटीस दिलेली आहे. 65 बांधकाम व्यावसायिकांवर सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत. कल्याण डोंबिवलीमधून एक मोठी ही बातमी म्हणावी लागेल. आयुक्त दांडगेंना ही ईडीची नोटीस देण्यात आली आहे. रेरा प्रकरणी ही कारवाई झाल्याचं कळतंय. दांगडेंना आलेल्या या नोटीसीच्या नंतर स्वाभाविकपणे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. बोगस कागदपत्र तयार करणं, त्याच्यासाठी शिक्के आणि इतर सगळ्या कागदपत्र बोगस बनवल्याचा आरोप आहे. बघूयात इतर महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात. स्पीड न्यूज. बहुचर्चित ऊंचाई सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या सिनेमात अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. ऊंचाई हा सिनेमा मैत्रीवर भाष्य करणार आहे. बहुप्रतीक्षित टायगर 3 या सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आलाय. यात बॉलिवूडचा भाईजान सलमान खान, अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगू या भाषांमध्ये 2023च्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची डिलिव्हरी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते. एच एन रिलायन्स फाउंडेशन या रुग्णालयामध्ये आलिया बाळाला जन्म देणार असल्याची माहिती समोर आली आहे.